नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, अमेरिका, इस्रायल आणि इराण हे जे युद्ध चाललं होतं हे तात्पुरतं बंद झाले 15 दिवसासाठी। मित्रांनो, चांगली गोष्ट आहे, परंतु मला एक सांगायची, आत्तापर्यंत विध्वंस झाला त्याचं काय? मित्रांनो, चुकीच्या गोष्टी केल्यामुळे कधी फायदा होत नाही। माणसाला उशिरा सुचलेलं शहाणपण काही कामाचं नाही। आणि आता पुढे युद्ध होऊन ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, होऊच नाही, परंतु जे केलं ती काय झालं आणि का केलं? मित्रांनो, तसंच आहे हे जीवन। हे जे उदाहरण आपल्या जीवनाशी आहे। बऱ्याच व्यक्तीला आम्ही बचत करा म्हणून सांगतो आणि बरंच नुकसान झाल्यास त्यांना जाग येते की आमचा एवढा वेळ गेला, आमचे एवढे पैसे झाले असते। आणि जे लोक, मी गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो आहे, जे लोक आमचं ऐकलं केलीत ते बरेच लोक करताना विरोध केला। त्यांनी पॉलिसीचं अकाउंट काढत नव्हते, बचत करत नव्हते आणि आम्ही समजून सांगून म्हणा आम्ही त्यांना आमचं ऐकलं आणि त्यांनी जी पॉलिसी केली ते आजसुद्धा बोलतात की तुमच्यामुळं झालं। पॉलिसी चालू करताना नको म्हणत होते, परंतु आमचं ऐकलं आणि आता थोड्या दिवसानंतर त्यांना कळालं की तुमचं ऐकलं म्हणून हे झालं, म्हणजे आम्हाला क्रेडिट देतात। मित्रांनो, मला एकच सांगायची की आज जसं युद्धबंदी झाली 15 दिवसासाठी, प्रत्येक देशाला आनंद झालेला आहे आणि प्रत्येक माणसाचा ह्याच्यात फायदा आहे। कारण चुकीच्या गोष्टी करून कुणाचंच कल्याण झालं नाही, होणार नाही आणि करू पण नाही। मित्रांनो, हे उदाहरण आपल्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत आहे। जसं आखातात युद्ध झालं चालू, त्याचे परिणाम प्रत्येक माणसाला होत आहेत जगामध्ये। जसं गॅस वाढलेला आहे, काही जणाला पेट्रोल महाग झालेलं आहे, अनेक अडचणी झालेल्या आहेत। मित्रांनो, काही जणांचे जॉब गेलेले आहेत। मला म्हणायचं, नेहमी सतर्क राहिलं पाहिजे, चुकीच्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत आणि मनामध्ये विचारच चांगले ठेवले पाहिजेत। कारण ह्या पृथ्वीवर राहण्यासाठी कुणीही परमनंट आलेलं नाही आणि आपण काही अमृत पिऊन आल्यासारखं कसं कधी वागू नये, कधी ॲक्शन करू नये। कारण प्रत्येकाला हा आयुष्य किती मिळालं आहे माहीत नाही, किती उरलं आहे माहिती नाही आणि रोज संपत चाललं आहे। ते आपण चांगलं घालवलं पाहिजे आयुष्य। आपण कुणाला त्रास नाही दिला पाहिजे आणि कुणाचं नुकसान नाही केलं पाहिजे। कारण विचारावर कर्म घडतं आणि कर्मावर फळ मिळत असतं। जसं शेतकरी पेरणी, ज्वारी पेरायची का बाजरी पेरायची हे त्याच्या डोक्यात येतं पहिलं आणि पुन्हा नंतर पेरणी करतो आणि नंतर त्याचे फायदे तोटे आल्यानंतर त्याला लक्षात येते की आपली चूक झाली, ही पेरायला पाहिजे होती, ते पेरायला पाहिजे होतं। तसंच आहे, तुम्ही पैसे कमवताना तुम्ही कमवण्यासाठी प्लॅनिंग करताय, मेहनत करताय आणि खर्च झाल्यास तुमच्या लक्षात येते। असं होऊ नये म्हणून LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे। लवकरात लवकर घ्या। उशिरा तुम्हाला कळलं तर आता जसं मी उदाहरण दिलं तसं होऊ नये म्हणून लगेच फोन करा आणि लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी घ्या। ओके, थँक्यू।